मित्रांनो, आमच्या कारकिर्दीमध्ये कधी ट्रॅफिक अशी गर्दी झाली, ट्रॅफिक तुंबलंय किंवा आपण अडथळा निर्माण झालाय असं होत नव्हतं. आज कशा पद्धतीची अवस्था आहे. अहो, त्यावेळेस दापोलीवरून निघालं तर निगडीपर्यंत माणूस असाच काय जवळपास कुठेही सिग्नल न लागता पुढे जायचा. 8-8 पदरी रस्ते आम्ही केले. कधी पण कामं करत असताना दिलीप बंड असतील, श्रीकांत परदेशी असतील, त्याच्यामध्ये आशिष शर्मा असतील, अशा अनेक अधिकाऱ्यांच्या बरोबर आम्ही कामं केली. सगळ्या टीमनी मला साथ दिली आणि तशा पद्धतीचे ठराव आम्ही केले आणि एक महाराष्ट्रातलं आणि देशातलं एक महत्वाची सिटी म्हणून त्याचा नावलौकिक आपण वाढवण्याचं काम केलेलं आहे. आज वाहतुकीची कोंडी जर बघितली तर सुसज्ज रस्ते आणि या सगळ्या गोष्टी, ग्रेड सेपरेटर, उड्डाणपूल, परंतु पिंपरी चिंचवड शहर आज वाहतुकीच्या कोंडीच्या विळख्यात अडकलेलं आहे. मित्रांनो, भोसरीची आता विलास आणि अजित इथं आहे. भोसरीच्या पुलाचं भूमिपूजन करत असताना मी तिथं सांगितलं हा 2 पदरी नाही 4 पदरी झाला पाहिजे आणि तो पूल तिथं मी 4 पदरी करायला लावला. त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड मध्ये आज अर्बन सिटीच्या नावाखाली अक्षरशः रस्त्यांची वाट लावलेली. फुटपाथ, पार्किंग, वाहतुकीचे आवश्यक असलेले रस्ते याचा कुठलाही विचार केला जात नाही. माझं काय म्हणणं आहे, विजन असं असलं पाहिजे नेतृत्वाला की जास्तीत जास्त लोकसंख्या असणाऱ्या घटकाला कुठल्या कामाला प्राधान्य दिलं पाहिजे. तसं प्राधान्य इथं दिलं जात नाही. फुटपाथ मुख्य करून रस्ते छोटे केले गेलेले. फुटपाथवर बऱ्याच बगलबच्च्यांनी अतिक्रमण करून तिथं मला तर कळलं हप्तेखोरी चाललेली. तिसरेच लोक हप्ते घेत आहेत. दापोली ते निगडी रोड, पिंपरी चिंचवड ते लिंक रोड, आकुर्डी ते रावेत रोड, अशा अनेक चांगल्या रस्त्यांचं अक्षरशः वाटोळं केलेलं आहे. थोडा पाऊस झाला तरी देखील रस्ते तुंबतात. शहरात कुठेही वाहन पार्किंगची व्यवस्था करायला आता जागा ठेवली नाही. मेट्रो स्टेशनच्या खाली भर रस्त्यावर पार्किंग केलं जातं. 9 वर्षामध्ये त्यांची कारकीर्द पहिली 5 वर्ष आणि नंतर पण तसं बघितलं तर राहिली 9 वर्षात पार्किंग सुविधा विकसित केली गेली नाही. गाडे BRT रस्ता तयार असून सुद्धा वापरासाठी 9 वर्षात खुला केला गेला नाही. त्यामध्ये बेकायदा पार्किंग चालू आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून स्मार्ट पार्किंग ऍप आणि ई सायकल ही दोन्ही प्रकल्पावर खर्च केलेले कोट्यवधी रुपये पत्रकार मित्रांनो उडाले.